नमस्कार मैत्रिणींनो. चला तर आज आपण बनवणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारसाठी खास अशी बासुंदी. दूध न आठवता बासुंदी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो खवा घेतला आहे. आपण कढईमध्ये खवा आधी तुपामध्ये भाजून घेणार आहोत. खवा छान असा खमंग असा तुपावर परतून घेणार आहोत आपण. तुपामध्ये खवा छान परतला होता. त्यानंतर आपण त्यामध्ये दूध घेणार आहोत. दूध तापवून घ्यायचे, त्यामध्ये छाई असते ती काढून घ्यायची. त्यामुळे काय होतं, आपल्याला जी बासुंदी करणार आहोत त्यावर तवंग येणार नाही. दुधामध्ये छान आता खवा पूर्ण मिक्स झाला आहे. दूध आटवण्याचीही काही आवश्यकता लागली नाही. कोणताही गोड पदार्थ करताना त्याची क्वांटिटी जेव्हा आपल्याला समजेल तेव्हाच आपण त्यामध्ये साखर ॲड करायची. त्यामुळे साखर कधीही जास्त पडणार नाही. ही तुमच्यासाठी खास टिप होती. बघू शकता इथं मी दूध अजिबात आटवलेलं नाही आहे. अर्धा किलो खवा होता, त्यामध्ये 1 लिटर दूध आणि छान आपली रबडी बासुंदी तयार झाली आहे.